कधी शांतपणे आपल्या मुलाकडे निहाळणारा बाप पाहिलाय का? त्याच्या काळजात फुटलेला पाना कधी कधी डोळ्यांतून दिसतो. पाना फक्त आईलाच फुटतो असं नाही, बापालाही फुटतो. कधी तो आवेग आवरू शकत नाही आणि लेकरांना छातीशी घट्ट धरतो. समाजाने आई आणि बापाच्या भूमिका ठरवल्या आहेत. आई म्हणजे माया, जपणूक, कोमलता आणि बाप म्हणजे आधार, कणखरपणा, जबाबदारी. पण आयुष्य नेहमी या चौकटीत बसत नाही. कधी बापाला आईसारखी माया करावी लागते, तर कधी आईला बापासारखं धैर्य दाखवावं लागतं. कारण मुलांना फक्त माया नको असते आणि फक्त कणखरपणाही नको असतो. त्यांना दोन्हीचा समतोल हवा असतो. म्हणूनच वारकरी संप्रदायाने एक सुंदर शब्द दिला आहे, माऊली. माऊली जी आई आहे आणि बापही. कदाचित म्हणूनच तर विठ्ठल युगानुयुगे विठेवर उभा आहे, आईसारखी माया आणि बापासारखा आधार देण्यासाठी. आई पण आणि बाप पण हे फक्त नात्यांचे शब्द नाहीत, ते प्रेम आणि जबाबदारीची दोन रूपं आहेत. जिथे प्रेम असतं तिथे दोन्ही भूमिका एकाच हृदयात सामावू शकतात. मुलांना आई आणि बाप दोघेही लागतात, पण कधीकधी एकच माणूस माऊली बनून दोन्ही भूमिका निभावतो. म्हणूनच समाजाने त्यांच्या भूमिकेला समजून घ्यायला हवं.